ते जातीवादी असतील. कारण काही तर जातीवादाचा काही विषय नाही. ज्या मुलाचे भांडण झालं तर तो दलित आहे. आणि मी तुम्हाला सकाळी पण एक सांगितलं होतं की ज्या जातीच्या जे मुख्य आरोपी आहे, जो ज्या जातीचा आहे त्याच जातीचा व्यक्ती, त्याचं पूर्ण कुटुंब माझी शेती वाहतात 22 वर्षापासून. त्याच्यामुळे जातीवादाचा काही संबंधच येत नाही. पण जे ते लोक आहेत त्यांना जर वाटत असेल की ह्या जातीवादी आहे, तर ते जातीवादी असतात. आम्ही 22 वर्षांपासून घरात जे अन्न खातो, जे माझं शेत करतात ते वंजारी समाजाचे आहेत. जातीवादाचा विषय असता तर ते नातं टिकलं नसतं. वंजारी बांधवही सांत्वनपर भेटीसाठी आलेत. मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात जातीवादाचा संबंध नाही यावर बोलताना त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी हे वक्तव्य केलं. एकीकडे या प्रकरणाला काही राजकीय पुढाऱ्यांकडून सोशल मीडियावर जातीय स्वरूप दिलं जात असताना संतोष देशमुखांच्या भावाने केलेले हे वक्तव्य सामाजिक सलोखा टिकवणारं मानलं जात आहे. मुख्यमंत्री साहेबांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे आणि स्पेशल SIT नेमलेली आहे, त्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे की ते लवकरात लवकर आरोपींना शोध घेऊन जेरबंद करतील. काय सांगाल, एकीकडे जर बघितलं तर काही लोक यामध्ये जातीवाद आहे असं म्हणतात, तुम्ही कसं पाहताय? खरंच जातीवाद नाही, ते जे म्हणतात ना ते लोक ते जातीवादी असतील. कारण काही तर जातीवादाचा काही विषय नाही. ज्या मुलाचे भांडण झालं ते तो दलित आहे. आणि मी तुम्हाला सकाळी पण एक सांगितलं होतं की ज्या जातीच्या जे मुख्य आरोपी आहे, जो ज्या जातीचा आहे त्याच जातीचा व्यक्ती, त्याचं पूर्ण कुटुंब माझी शेती वाहतात 22 वर्षापासून. त्याच्यामुळे जातीवादाचा काही संबंधच येत नाही. इथं पण जे ते लोक आहेत त्यांना जर वाटत असेल की ह्या जातीवाद आहे, तर ते जातीवादी असतील. म्हणजे त्या जातीची ते पाठराखण करत असतील. आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. अनेक आमदार खासदार इथे येऊन गेले, लोक तुमची काय अपेक्षा आहे? आवाज उठवायला चालू आहे. सर्व जे आमदार आहेत, जे विविध पक्षातील आमदार किंवा लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी आवाज उठवला आहे. बघतोय मी, ते अजून चालू आहे. आणि सगळ्यांनी मिळून राज्यात केंद्रात आवाज उठवायचं काम चालू आहे. आणि 100% न्यायाच्या दिशेनं हे त्यांचे जे वक्तव्य आहेत किंवा त्यांचे उचलणारे पाऊल आहेत ते तसे आहेत. आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. तुमच्या जिल्ह्यातले 2 आमदार मंत्री झाले, पंकजा मुंडे आणि त्यांच्याकडनं न्यायाच्या कशा अपेक्षा करा? ते सांगतील आता काय ह्याच्यात न्याय येते. आता त्यांना मंत्रिमंडळात, म्हणजे मंत्री आहेत ना ते, आता मंत्रिमंडळात आहेत ते त्यांच्याकडं ते काही एखाद्या कुठल्या जातीचे किंवा त्याच्यासाठी त्या सभागृहात नाही. त्याच्यामुळे जे माझ्यावर अन्याय झालेला आहे, माझ्या भावाचा खून केलेला आहे, माझ्या भावाची हत्या केलेली आहे, तर ते त्याच्यावर काय पाऊल उचलतात त्याच्याकडं म्हणजे बघावं लागेल. वाटकी काय म्हणतात, ते काय करतात. कोण मंत्री येतो असं वाटतं तुम्हाला पाऊल उचलतो? आपल्याला ते नाही सांगता येणार, पण आता जे बीड जिल्ह्यातले 2 मंत्री आहेत ते 100% पाऊल उचलतील आणि यांना समर्थन देतील. मयत संतोष देशमुख हे मराठा समाजाचे होते, तर आरोपी हे वंजारी समाजाचे आहेत. आधीच निवडणुका, नेत्यांची वक्तव्य, आरक्षणाच्या प्रश्नांवरून बीडमध्ये मराठा विरुद्ध OBC असा संघर्ष पाहायला मिळाला होता. आता तो कुठे कमी झाला असताना मस्साजोग प्रकरणानंतर पुन्हा एकदा यावरून वादविवाद रंगला आहे. नेत्यांच्या भेटीगाठी, त्यांची वक्तव्य, सोशल मीडिया, गावोगावी झालेले बंद, यावरून हे प्रकरण अधिक चर्चेत आलं. आता यावरच संतोष देशमुख यांच्या कुटुंबातूनच हे वक्तव्य आल्याने याची चर्चा रंगली आहे. या प्रकरणाची विधिमंडळात, संसदेत देखील चर्चा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी SIT नेमण्याची घोषणा केली. देशमुख कुटुंबियांनी देखील मंत्री पंकजा मुंडे, मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून न्यायाची अपेक्षा व्यक्त केली आहे. आता एकूणच या प्रकरणात आरोपींना काय शिक्षा होते, सरकारकडून याची कशी दखल घेतली जाते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण एकूणच या प्रकरणाला जातीयवादाचा जो रंग दिला जातोय तो दूर होतो का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या प्रकरणात जातीवाद आणणं याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीनं सबस्क्राईब देखील करा.